मनाचे मान करी पराचे परारी काय आपापली आसनं सोडून उभे ठाकले एक चांगला कुशल बजावता वेगेवर लागले तो क्षण आठवला ते दिवस आठवले ती गणेश शिवाची भेट होते की का आता हात आमच्यावरही होते आणि केळे बदलून पुन्हा पुन्हा आमच्याकडे पडू लागला पुन्हा पुन्हा आमच्याकडे पडू लागला रंगी रंगी
आता घडलं काय काय इथं पाय घसरून आई पडली इथं पडली हे पडला आणि दोष मात्र मला देतो हे पडला इथं पडला आणि पुढे ढकलू गळ होतं म्हणजे खायचा पडला ना पुण्य करतो काय म्हणावं काय मोठे शत्रूचा शेवट करण्यासाठी मी जातच होतो. तोच तहान लागली, तृषा लागली, पाणी मिळाले अभिलाषेला इथपर्यंत आलो. आवाज येतो बाहेर कोणाचा तरी हो आवाज येता कोणता सोने टाकतो वाटते जाता अरे हा वाटसरू नव्हे हे आपले शेजारी आहे आणि ते इथे काल आहे तुमची जी रोज रोज भांडणं होतात ना आता ते कंटाळलेत त्याला आणि जाऊ विचारायला आपल्या घरी आले आमचं जर शेजाऱ्यांचा त्रास होता ना त्या जाऊन त्या शेजाऱ्यांका सांग काय सांग तुमची घरा उठल्याने बाजूक वाटा मी माझ्या घरात तुमची बंद होतो तुम्ही जरा शांत राहा बघा कोणाला येते जा बघा काय सांगाय का माझ्या जीवा आई तेल घेऊन येतात तेल कशाला तेल घ्या आता माता झाडातला काय हो कोण आलंय राम आलाय राज करते आणि इथं आले मी किती वेळा सांगितलं घरात ऑर्डर करत राहू नका म्हणून ऐकलं का आता मी इथं आले ना दोघं आपल्या कर्माची बळ तुम्ही यांना काहीतरी जाऊन सांगले हो आईला सांगितलंय माझ्या मी घरातून बाहेर गेले आता हो माझे नाव सांगतात सगळ्यात माझं नाव पुढे करा समाजाला शेजाऱ्यांनी कोणीतरी ऐकलेली शेजाऱ्यांनी ऐकल्याने आणि राजांका जाऊन सांगलेला असा समाजाला आता राजा प्रवणारे नाही या राज्यातल्या सगळ्या बालमानसांसाठी राजा काय करतो सगळ्यांना बहिणी मानलेल्या समाजला ना आणि या राजांचा समाजला बायको काही घालतात बायको नको नको बोलतात म्हणून राजा येईल आता तुमचं छेद घाबरताय तुम्ही काय करतो राजानं देवा शपथ तुम्ही या कोणचा काय करूक नाही मी या बाईले एक वाईट बोलाक नाही मी या बाईले एक मारूक नाही कोणी तुमका सांगला असत तर तुमका फसायला देवा शपथ रडताय कशाला आणखी काय करू दुसरं पर्याय मग रडत का सांगताय तुम्ही आणखी पर्याय नको सांगा आई राजकर्त्याशी कसं बोलावं हे आधी तुम्हाला कळतं कधी बोलला तुम्ही ते राजाच्या दरबारात आई तू जा आई बरोबर सांगा हो तुम्हाला जमतं तू जाग त्यांना काही जमत नाही राजांबरोबर बोलायला जमत नाही घरात बायको मला भांडण करू घेता ना बायको काही घालू घ्यायचे समजतो राजांना ना नमस्कार राजा पाया पडते आशीर्वाद तुम्ही किती इलास माझा समजता त्यांनी मला गाडी घातल्याने बोलले मारतो म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा करताना ह्या पण मग ठाव कसा त्यांच्या शिक्षा करा मी नको म्हणत नाही पण तुमच्याकडे मी पदार पसरते तुमच्याजवळ मी भीक मागतोय त्यांचा शिक्षा करा पण फासावर चढू नको विचार तरी केला तसा मी चांगले फासा करून तुम्हालाही जमणार नाही मी जाते मी समजून सांगा सगळ्या तुका जमताना का काढता नमस्कार करते आशीर्वाद माझं लक्षात आलं तुम्ही इथं का लागते या दोघांचं जर अतिच होतं हे आजच नाही हे रोजच घरात चालू असतं पण त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागते एकदा त्यांना मोठ्या वंदने क्षमा करावं परत अशी चूक होणार नाही मी इथं कळालं तुमच्या नाही म्हणूनच सांगते माझ्या लक्षात आलंय त्यांच्या वतीने एकदा मी माफी मागतो मी इथं कळालंय तुमच्या लक्षात आलं हो पण तुम्ही सारेजण असं का करता ते माझ्या लक्षात येत नाही म्हणजे प्रत्येक जण येतोय माझ्याकडे मला माफ करा मला क्षमा करा आमचं चुकलं आम्ही असं करणार नाही मला शिक्षा करू नका तुमची कोणती तक्रारच जर माझ्याकडे आली नाही तुम्ही शिक्षा का करू
आमची काही तक्रार त्याच्याजवळ आली नाही म्हणून मी या सगळ्या सांगून गेलोय तो आता काय बरोबर आहे तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये काही राहत नाही आई बघितलं काय केलं तुमच्या तोंडाकडे होता काय तुमचा तोंड बोलतेला पाल माणूस तरी बरा आता बघा कर्माची म्हणत जा तेव्हा शपथपांचा काय करू मला सांगा, तहान लागली होती, पाणी हवं होतं म्हणून मी आलो. पाणी आता मला पाणी नको. माझ्या ताण्यापेक्षा तुमचं संकट मोठं वाटू लागलं. मला सांगा, तुम्ही कोण? माझं नाव वासुदेव गवळी. वासुदेव गवळी घराण्याची गवळी आमची सौभाग्यवती वासंती वासंती नाव असं वैजयंती आहे यांची कन्या वासुदेव, माझा काय हो ही तुमची पत्नी शोधते, ही तुमची कन्या शोधते, पण ती हिची आई शोधत नाही. कशी शोधतली याची आवश्यक नाही ती तुमची पत्नी. हो दुसऱ्या पाण्याची ती यावर मिळाला होतो पराक्रमी आहात. नाही लागलो माझी पहिली बाई जेव्हा शपथ लक्ष्मी येते आणि पहिले पाहिले कचोडी माझा या ती कुठे? तेव्हाच्या मनात आमचा संसार बघितलो ना तेव्हा बिचारा घेऊन गेलो. हा म्हणजे ती लक्ष्मी गेली म्हणून ही लक्ष्मी आणला. ही लक्ष्मी गेली ती लक्ष्मी नावाची आणि मानूची लक्ष्मी होती. ही कर्मा गावले कर्मा दोन वेळेस बनान घेतलंय तो. असू दे. मला सांगा, मी आता तुमच्या घरात क्लेश ऐकला, भांडण ऐकलं. कारण का भांडण करता तुम्ही? आनंदाचं त्याचं कारण काय असं राजन ह्या माझा चेडू चेडवाचे सरळ महिनो इलो ना तर मंगळवारचे सगळे उपवास धरता माझा चेडू. म्हणजे कधीतरी उपवास धर. कधीतरी नाही श्रावणातले सगळे मंगळवार नुसतं उपास न सकाळी उठला नाला देवीची पूजा केल्या पाण्याचं थेंब सुद्धा घेणार ना मग रात्री फक्त निघताना केला खाता काय तर जमला तर फळ खाता घरात असात तर मी आडीनता तेव्हा शपथ असा माझा उपवास चेडू करता. मग भांडण का होतं? तर माझी घरकारीन काय सांगता सोमवार असा आणि मंगळवार असं नाका मावरा आणि मटानच व्हाया ह्याच्यामुळे घरात भांडणं जातं. आता तुम्ही सांगा इतके उपवास तपास माझं चेडू करतं ह्याका 2 दिवस रावा घेणार ना उपास. घरात देवपूजा असताना कसं काय शक्य आहे? हाजी किन्याला त्यांचं चुकतंय. होय मा त्यांना पाठवा, मी समजा. काय बोलायचं आता तुझं बस राजा मूर्ख नाही बालनांसाठी मावशी, तुमची कन्या गुणी आहे, तुमचा नवरा गरीब आहे, साधा आहे, भोळा आहे. साधा मला चेडवाबद्दल वेगळं बोला पण त्यांच्याबद्दल साधा म्हणा नको काय म्हणू? त्याच्यापेक्षा सौदा म्हणा. मला सांगा, हे सारं भांडण तुम्ही करता असं ते म्हणतात. का करतात भांडण? राजन तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय पण माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी माका द्यावा. तुमचा प्रश्न माझा विचार. घरात पोरांकारी चिती किती आवशीन काय बापाशी? आई आवशीन ना आई. बापले काय सकाळी उठलो कामाधंदे जातो रात्री जीव टाकू घराकडे येतो. मग आपली पोरा काय करतो चेडवा काय करतो ते जातो काय करतो औषधी सगळा बघू. बरोबर आपल्या चेडवाकरीत औषधी शिकवची असतात. मी जर माझ्या चेडवाकरीत नाही शिकवलं आणि उद्या सकाळी त्याचा लगीन करून भावाच्या घरात गेला आणि सासून जर सांगले सुने जेवण कर म्हणा सुनेन जर सांगले जेवण करून मला येत नाही म्हणा तर त्याची सासू त्याचा नाही वेळ घालतली ती गाडी घालतली मागा गाडी घालतली रांडली आणि औषधी पोरा काय शिकवलं नाही. बरोबर माझ्या पोर नाही बघा सगळं सारवलं. मी म्हटलं बाय बरोबर सारवलं असतात पण आता तुम्ही काय करू ह्याच्यावर गोमेचार शिकव आणि मध्ये कनो घाल म्हणजे रांगोळी म्हणत असते. हो असं कसं म्हणतो
असं बोलला. वासुदेव काही बोलले नाही. वासुदेव काय बोलतो लो? वासुदेवा ह्याच्यातला काय समजता? तो वासू हा म्हणाला. वासुदेवाचे शब्दार तुम्ही जाऊ नको. वासुदेवाची सवय कशी असा, औषध मारून बापाची रामराम करणारा वासुदेवा. ती कन्या कुणी आहे, नम्र आहे असं तुम्ही म्हणाला. हो. हे सारवण कुणी केलं? मी केलं. मग यावर सडा शिंपडायला हवा असं आई म्हणाली. हो. त्यावेळी काय म्हणाली? मी काय करावं, तू मला शिकू नयेस. तिला उद्धट बोलते, उलट बोलते. कारण असा त्याचं अवसर मोठलो पडलो, तो पुढे पडलेलो तर निया मोकळं जातलं होतं त्याच्यात. मी उत्तर काही नाही बोलले. माझा चेडू देव माणूसपणा वाईट आयुष्यात कधी बोला वासुदेव. वाटेन चरत राहिलं काय खालची मान फक्त करताना मोठी जावीच चालताना सगळे मध्ये माका घालतो. तुझा चेडू उद्या चेडू दादा मामा काका केल्याशिवाय सोडूचा ना असा माझा तुझ्यासारख्या हसणार असा. पण तुमच्या घरात भांडणाचं कारण काय माहितीये? कारण काय म्हणजे काय माणूस त्याच्यामुळे भांडणं जातं, त्याला नाही ना सोडतोय. ती तुमची म्हातारपणाची काठी आहे. तो आधार आहे तुमचा. काठी नाही तर लात मारून पाडून घालताला पाहिजे. तुमचा खेळ काय करायचा नू? तुमच्या घरात भांडण का होतं? हा. कारण काय माहितीये? ही राजा उन्हान वाईट काय बोललं ना माझ्या चढवाक नाव ठेवायचं. ते बरोबर म्हणाले. या दोष माझाच आहे. ही देवभक्ती करते. तिला हवं तसं खायला मिळत नाही, म्हणून ती तुमच्याशी भांडते, क्लेश करते. आणि कारण कोणी हीच आहे, मीच आहे. आणि म्हणून यावर माझ्याकडे एक पर्याय आहे. काय? यानंतर तुमच्या घरात कधीच भांडण होणार नाही. असा मार्ग तुमच्या जवळ आहे. परत त्यांचं भांडण होणार नाही. कधीच होणार नाही. मग मार्ग लवकर सांगा, आता कंटाळा यांच्या भांडणात. मी या राज्याचा तरुण तडफदार उन्हाळ्यात करतोय. या राज्याला तशीच महाराणी हवी, जी अध्यात्माकडे वळविणारी हवी. तुमच्या कन्येने ते गुण पाहिले आणि म्हणून अगदी आनंदाने हसत मोठ्या मनानं तुमच्या कन्येचा विवाहासाठी फक्त हात आम्ही मागतो देतो. बाबा अरे ऐकलंस तू? हात तुम्ही देऊ नको खुळावला की का हात देऊन घराचा पुढे कसा होता ना आमच्या काहीच नाही काय बोलतो त्या हात मागते सांगत तुला झाला हात लग्नासाठी मागताय. काय सांगा बसताना आपली थट्टा करतात ते काय सांगतो? राजा फिल्मी आम्ही दोन्ही फक्त विचारूला सांगणार. तुम्ही त्यांना समजून सांगा. तुम्ही तर आपल्यामुळे त्यांना त्रास नको ना. राजानु काय असा प्रत्येक बापाशीच वाटता आपल्या तुम्ही श्रीमंत सावकारात जाऊता नाकाय तसाच वाटता. पण काय असा तुम्ही येते मोठे राजा, आमच्या गावळ्याचा घराणा, गरीब घराणा, तुम्ही उद्या माझ्या चढवावर लगीन केलाय, तुमच्या राज्यात गेलाय, बघणारी तुमची जनता काय तुमका होऊन केली, कित्या गरीबाची थट्टा करताय. आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. काय सांगतात? जात पात गरिबी श्रीमंती आम्ही केव्हाच पाहिली नाही. अहो आम्ही जे पाहायला लागलो तर सामान्य जनतेला आमच्याकडे कोणता आदर्श द्यावा याची चिंता करू नका. मला तुमच्या कन्येशी विवाह करायचाच आहे. काय सांगता? ती परवानगी आहे. काय म्हणाले? नाही त्यांचं हक्क काय झालं तरी लढू करू माता होया नंतर असंच कसा देखणार बाबा पूर्ण कोण करू काही सुद्धा आई एकदा तू समजून सांग त्यांना. आपल्या मागीत त्यांना त्रास नको करू. आई सांगणार आता बोलत लगा माका बोला तर समजत मी आता काय झाला या पोराचा उद्या सकाळी लगीन झाला त्या घरातली सगळी कामं मागा करू होईल. वासुदेव काही बोलले? वासुदेव बोलले म्हणालच मी पुढे चर्चा झाली. काय नाही राजानु मी भोळा माणूस असेल. हा भोळा माणूस आणि तुम्हाला धडे मारावं सांगतो. पण माका ठाऊक असा कोणात फसूचा राजात कधीच फसूचा नसतो. बरोबर. राजांची योग्य त्या माणसानं समजा होईल. बरोबर. राजा म्हणजे लाखो जीवाचं म्हणतो पोषित असता म्हणजे माशा माणसा केव्हा फसूचा नसता. तर काय ह्या पोराचा आमका 2 वर्षा लगीन करू गावाचा नाही. 2 वर्ष भाऊ कारण का ते पोरा गिरे मानत ना तुम्हाला कोणी सांगितलं? ज्योतिषान बसून का तो वासुदेव काही बोलले नाही. वासूच्या नादात तुम्ही काय लागते?
हो, पण आधी केलंय का एवढं काम? माझ्याकडे धोंडा झाला सगळं तुमचं ऐकून घेतलंय. माझ्या चढवा बोललेला ऐकून झालं नाही त्याला. काय काय झालं का? रागवलात का? तुम्ही तुमच्या कन्येचं 2 वर्ष लग्न करू शकत नाही, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून काय लपली? 2 वर्ष? हो, पण का? तुझ्या राशीत मंगळ आहे. मंगळ हा कधी आला? हे सांगितलं कोणी? सांगला उत्तर त्या माऊलीचे तिने मला सांगितलं. आई ना त्या वासंतीच्या नादात तुम्ही लागला त्यांना या सगळ्या खोटा तुमका किती सांगल्या. माझ्या चढवाचा संसार तुमच्याकडे बरं जातलो, राजाची राणी जातली. उद्या माझ्या चढवाचा तुमच्याकडे लगीन झाला काय त्या गुडघ्यात सगळी घरातली कामं करू होईल म्हणून लगीन करून बघता. आता तुमका काय वाटला? आणि माझ्या चढवा मंगळ हा तसला काही एक ना एका शनी लागलो हा त्याच्या आता शनी थापत केलेला होता. समाजला तसं काहीच नाही. माझा देवमान विचारलो. हो, तर तुम्ही चौकशी करा. चौकशी करायला सांगा. तरी चौकशी आरते बोलते करावं हो, उद्या ते 1 दिवस आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. होय मा तुम्ही जशी सांगितलात ना तशीच तुमची कन्या आहे. चौकशी करायची गरज नाही. आणि म्हणून 16 दिवसाचा विवाहाचा सोहळा मला तुमच्या कन्येसोबत पार पडायचा आहे. साऱ्या नवाजवासहित आणि वराडासहित राजघरापर्यंत या. राजानू तुमच्या राज्यात 16 दिवस नको महिनोभर लोकांना जेवणा घालू या गोडी गोडी. काय असा आता माझ्या चढवंगा तुम्ही लगीन करताला. माझा चढू तुमका राणी म्हणजे राणीच दिसताला राजाची. मी साधारण उभं राहिले तुमच्यासारखे लकलकीत कपडे घातले तर सासू रोगान दिसतलं. ती सासू तुमका शोभतली बघा आधी. तुम्हाला पत्नी जर शोभली माझ्या राणीला घेतो. आता तर मी पण नाही, मला पण शोभेल. काय घालता माणूस चांगली. मग राजानू 16 दिवस नको महिनोभर तुमच्या राज्यात काय का करूया. पण आता आधी पहिलं माझ्या हात हातात कन्या हे फडक्याचं धन आहे. आणि आज त्या कन्या रुळात तुम्ही मुक्त झाले. कन्यादानासारखं मत पुण्य तुमच्या जीवनी लाभलं. तेव्हा दुःख करू नका. असं नसं केलेलं तुझी इच्छा तुझी काय इच्छा? बालपणापासून त्या गौरी मातेचं भजन पूजन मी केलं. बालपणापासून त्या गौरी मातेचा उपवास
कोणीतरी बघलं ना